दोन्ही कॅप्टन्सला आहे आणि पाहूया ती ओढ कुठला कॅप्टन पूर्ण करतोय, कुठले खेळाडू त्या संघाला समर्थन देत आहेत. कारण जेव्हा एक टीम आपण उल्लेख करतो तेव्हा प्रत्येकाला ते योगदान द्यायचं असते. कॅप्टनच्या निर्णयाप्रमाणे आपण खेळायचं असतं आणि पाहूया आता तो खेळ कुठल्या संघाकडून दिसून येतोय. रोहित पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी तयारीत आहे. ऑल द बेस्ट टीम चटाळे, ऑल द बेस्ट टीम रुआन 11 रामबाग. पहिला बॉल हाताळण्यासाठी रोहित तयार. वेगवान प्रेस बॉल पण त्या ठिकाणी विकेट किपर लगेच खाली वाकले, बॉल अडवला. बघा हे खूप महत्वाचं आहे, अँटिसिपेशन. गोलंदाजाला अँटिसिपेट करतायत विकेट किपर आणि येतोय हा डॉट बॉल. या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे. श्री गणेश डोंगरीपाडा या संघाला बाय मिळालेला आहे. विजय संघ वर्सेस आई मौली डोंगरे हा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहिलाय. आई मौली डोंगरे आणि विजेता संघ. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे थोडेसे जास्त आत्मविश्वास दाखवता पुढे आले आणि त्याचमुळे त्यांच्या रीचच्या पलीकडे बॉल होता. कॅचची संधी होती पण ती संधी निसटलेली आहे आणि त्या ठिकाणी आता संधी मिळते जितूला पुन्हा खेळण्याची. लेफ्टी बॅटर आहे, ताकद आहे जितूकडे आणि त्याचमुळे लो फुल टॉसला सरळ बॅटचा वापर करताना खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हलकासा फसला होता पण यावेळेस प्रयत्न फसणार नाहीये. बस काय भावा, जमा केल्यात या 6 धावा. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. रोहित वरती विकेट. पुन्हा एकदा रीच मध्ये होता बॉल, बॉलला केलाय आउट ऑफ रीच, नॉट ऍक्सेसिबल. लॉंग ऑन क्लिअर करताना लगातार दुसरा षटकार. प्रतिस्पर्धी संघाला एक ऑपॉर्च्युनिटी तुमची एन्झायटी वाढवतो आणि तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार आता रोहितच्या विरोधात फलंदाज जितूने खेचलेले आहेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर डबल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 6. धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर. सागर त्यांच्याकडे 200. पुढच्या चेंडूवर षटकार आला तर पण बॉल आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 15 वर. धावफलक पोहोचलेला आहे. नाणेफेक जिंकून चटाळे संघाने फलंदाजीचा निर्णय का घेतलाय त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये जितू देतोय त्यांच्या आक्रमक फटक्यांच्या माध्यमातून. यावेळेस बघा गुडलिनला बॉल पिच केला, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, एरियल रूटच द्यायचा होता. फ्रंट फूट खूप स्ट्रॉंग आहे बॅटर जितूचा, पण या ठिकाणी गोलंदाज देखील टप्प्यामध्ये बदल करतोय. एक सिलेबस असतो क्रिकेटचा. फलंदाजीचा एक वेगळा विषय आहे, गोलंदाजीचा वेगळा विषय आहे, क्षेत्ररक्षणाचा वेगळा विषय आहे, कॅप्टन्सीचा वेगळा विषय आहे, विकेट किपरचा वेगळा विषय आहे आणि प्रत्येक विषयावर तुम्हाला सखोल मेहनत घ्यायची असते. कमी गतीचा बॉल पण नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. एक धाव मिळेल टीम चटाळ्याला. धावसंख्या पोहोचते 16 वर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या षटकातला. पुढचा सामना आपण पाहणार आहोत आई माऊली डोंगरे वर्सेस विजेता संघ असा सामना होणार आहे. त्याच्यामुळे टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये होणार नाही. श्री गणेश डोंगरीपाडा या संघाला पुढची चाल मिळालेली आहे आणि जे पुढच्या 3 सामन्यांचं वेळापत्रक आहे ते आपण नंतर कंटिन्यू करणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. प्रत्येक संघाला उचित न्याय मिळेल तीच भूमिका आयोजकांची राहिलेली आहे. रोहित वरती विकेटनं. बॅटचा स्विंग चांगला होता, स्ट्रोक अगोदर ऑफर झाला होता, गती परिवर्तित चेंडू हाताळला गोलंदाज रोहितने आणि फलंदाजाचा कम्फर्ट झोन गोलंदाज रोहितने पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर ओळखला आणि त्यानंतर गती परिवर्तित चेंडू वारंवार तो हाताळत राहिला आणि तेच गरजेचं होतं.
जितूला अडवण्यासाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या चटाळे संघाची प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 16. स्ट्राईक मागच्या षटकामध्ये जितू यांनी दिली होती आपल्या संघाला. एक पॉझिटिव्ह स्टार्ट जी दिली होती जितूने, त्याच साथीला आता दुजोरा वरुण या फलंदाजाचा मिळेल का पाहूया स्ट्रायकर एंडला. जास्त वेळ घेऊ नका. या सूचना सातत्याने आम्ही पूर्ण दिवसभर करत राहू, कारण ही ती प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे की आज हे वेळापत्रक पूर्ण होईल. एक संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत. वरती विकेटनं बॅटची लिडिंग एज, विकेट किपरच्या डोक्यावर बॉल मागे, थर्डमॅनला स्टॉप चांगला. ही जी शैली आहे बॉल अडवण्याची खूप महत्त्वाची आहे, कारण सातत्याने आपण 3 दिवस पाहतोय आपण बॉल गॅदर करताना क्षेत्ररक्षक चुकताय. त्याचमुळे कॅप्टन हिमांशू यांनी बॉल आत ढकललाय. बघा 3 धावा खर्च करण्याऐवजी कधी कधी 2 धावा केल्या ते चालतील. या ठिकाणी चौकार सुद्धा जाऊ शकला असता. आपण सातत्याने पाहतोय, कारण जेव्हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या मागे जातो बॉलचा वेग भन्नाट असतो, जेव्हा बॅट इन्व्हॉल्व्ह होत असते, आणि तेच या ठिकाणी कॅप्टनने खूप चांगल्या पद्धतीने निभावून घेतलं आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलं. धावसंख्या पोहोचते 17. ऑन साइडला पुल केले क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगला उंच बाउन्स आहे. बाउन्सचा अंदाज घेतला होता, उंची पडली कमी आणि मी आली 4 धावांची हमी. मिळतोय चौकार, 4 धावा. झालेली आहे. मॅन इन ऍक्शन जितू. यावेळेस बाउन्सर पण तो नियंत्रणात नव्हता आणि तो बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा इरादा मैदानाच्या आतमध्ये जितूचा होता. धावसंख्या पोहोचलेली आहे 22 वर, ज्यामध्ये वैयक्तिक 18 धावांचं योगदान जितूचं राहिलेलं आहे. काही एक्स्ट्रा सुद्धा मिळाल्यात सटाळे टीमला. आतापर्यंत वरुणचा उल्लेख केला, वरुणने फक्त 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं, कारण त्याच्याकडे फक्त 1 ऑपॉर्च्युनिटी आले. आता मात्र हा नो बॉल असेल, कारण या अगोदरच 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली होती. त्याचमुळे मागे काय घडले ते लक्षात घेऊन तुम्हाला पुढे काय करायचंय त्यावर भर द्यायचा असतं, आणि या ठिकाणी कदाचित तो विसर उमेशला पडला. नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. फ्रीहिटचा आता पुढचा चेंडू असेल, संधी मिळेल जितूला. या संधीचा फायदा उचलेल का? धावसंख्या 23. धीम्या गतीचा हा बॉल पहिल्या षटकामध्ये जे जमलं नव्हतं फलंदाजाला ते आता कुठेतरी ओळखलेलं आहे उमेशने सुद्धा, आणि म्हणूनच गती परिवर्तित चेंडू कधी कधी रिस्क असते, पण म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित पाळाव्या लागतात. प्रतिस्पर्धी खेळाडूला व्यवस्थित ओळखावं लागतं आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये, आपल्या फलंदाजीच्या शैलीमध्ये तो आमूलाग्र बदल तुम्हाला करायचा असतो, आणि तोच बदल या ठिकाणी गोलंदाज करतोय. यावेळेस हवेत आहे बॉल, स्लीपला क्षेत्ररक्षक नाहीये. थर्डमॅनला बॉल पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. लेट्स सी. हे 1 धाव उरते पूर्ण. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. सातत्याने प्रत्येक संघ प्रथम डावामध्ये फलंदाजी करताना चांगलाच खेळत राहिलेला आहे, आणि कदाचित तोच मागोवा कॅप्टनने घेतला आणि चटाळे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि आतापर्यंत तो निर्णय रास्त ठरवलेला आहे जितू या फलंदाजाने. स्ट्रायकर एंडला आता वरुण यांना आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॉल तर जातो विकेट किपरला बीट करत मागे. शॉट फाईन लेगला मिळेल ही 1 धाव. बाईची 1 धाव मिळेल. एका धावेची होते पण धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी दुसऱ्या षटकातला. जितू 3 डॉट बॉल्स 4 डॉट बॉल्स त्यांच्या वतीने घेतले. 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. एक चांगलं फलंदाजीचं तंत्र जितूचं पाहायला मिळते, आणि तो चॅलेंज ते एक्सेप्ट करतात. पण विकेट मिळू शकली असते विकेट, पण आता जर क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट कोणाला विचारलं तर मिळवा विकेट, पण या ठिकाणी विकेट मिळत नाही. गोलंदाजाच्या खात्यात विकेट जात नाही, पण या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत चटाळे टीमला. धावसंख्या पोहोचते 31.
प्रेक्षकांच्या वतीने पण म्हणतात ना की संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालत नाही आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आमच्यासोबत सिद्धांत जे आहेत, जे रामबागचे जावई आहेत आणि म्हणूनच तो सॉफ्ट कॉर्नर असतो प्रेक्षकांचा सुद्धा की आपल्या सासूरवाडीचा संघ जिंकावा, नातेसंबंध टिकतील, पाहुणचार चांगला होईल. बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सफाळे परिसरामध्ये कित्येक स्पर्धांमध्ये आपण चांगलाच खेळ पाहिलेला आहे. त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटचा उल्लेख केला तर SP ट्रॉफीचा आवर्जून सातत्याने उल्लेख होतो, कारण ते जपलंय शुभमजी पाध्ये आणि मनाचे राजे वेडी या संघाने. नवीन गोलंदाज हिमांशू, कॅप्टन. ओ विकेट किपर चुकले, बॉल मागे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं कलेक्शन मिळते. ही 1 धाव. व्हाईट बॉलच्या 2 धावा ऍड होतील. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येचा वेग वाढत चाललेला आहे, जणू काही धावसंख्येला हिरवा कंदील लागलेला आहे, ज्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन जितूचं, काही कॉन्ट्रीब्युशन गोलंदाजांचं. कारण बघा या व्हाईट बॉलच्या 2 धावा बोनच्या स्वरूपात चटाई टीमला मिळालेल्या आहेत. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा बॉलर घेतोय स्टार्ट हिमांशू, जे कॅप्टन आहेत. बघा कॅप्टन ही भूमिका खूप महत्त्वाची असते कुठल्याही संघासाठी. ती लिडरशिप हिमांशूची पाहायला मिळते. चांगला बॉल. बघा हेच तर महत्त्वाचं आहे. काही चुका आपल्याकडून होतीलच, पण त्यानंतर त्या चुकांवर काम देखील आपल्यालाच करायचं आहे आणि तेच काम हिमांशू यांच्या वतीनं केलं जाते. बॉलचा वेग भन्नाट होता, पिचिंग प्रॉपर होती. विकेट किपर चांगला भूमिका घेताना पाहायला मिळाला वेस्टर्नच्या मागे आणि तेच तर्रार चेंडूच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितूचा जरूर होता, पण तो प्रयत्न पूर्णत्वास जाऊ शकला नाहीये. थोडासा वेळ जितू घेत आहेत, कारण त्यांच्या वतीने चांगलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत मिळालेलं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर, परफेक्ट पिचिंग, परफेक्ट स्पीड, परफेक्ट पेस, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ, सर्व काही परफेक्ट या चेंडूवर पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी स्टंप टू स्टंप अटॅक करणं गरजेचं नसतं. कधी कधी फलंदाजाचा रीच ओळखून फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवायचं असतं आणि तेच या ठिकाणी हिमांशूच्या वतीनं पाहायला मिळते. आतापर्यंत हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. रुआन 11 रामबाग या संघासाठी. हवेत आहे बॉल, विकेट कीपर इन ऍक्शन. आता मात्र होणार नाहीये चूक, परतावा लागेल जितूच्या फलंदाजाला. मॅन इन फॉर्म जितू बॅक टू पॅव्हलियन. धक्का बसतोय पहिला टीम चटायला. पण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय रोहिदासजी बघत या व्यासपीठावर आपण आनंद घ्यायचा या क्रिकेटच्या स्पर्धेचा. आपण आयोजकांच्या भूमिकेत त्यांना पाहतोय, खेळाडूंच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये त्यांचं नाव नेहमीच घेतलं जाते. तसेच मनसे चषकाचे मनसेचे पदाधिकारी आहेत. टायगरजी या, आपलं सरस स्वागत आहे. आपलं जो हँडसम लुक आहे, खरं तर हा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही क्रिकेटपटूसाठी. आणि पहिल्या पर्वामध्ये रोहिदासने जो झेल टिपला होता तो अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विकेट किपर पुन्हा एकदा बॉल कलेक्ट करताना हलकेसे चुकले, पण या षटकावर चांगलंच काम गोलंदाजाने केलेलं आहे. 3 डॉट 1 विकेट. जरी व्हाईट बॉलच्या 2 धावा पहिल्या चेंडूवर त्यांनी खर्च केल्या, पण त्यानंतर खूप चांगली मेहनत त्यांची पाहायला मिळते. आणि म्हणतात ना की तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती झालेली आहे हिमांशू या गोलंदाजाला. आणि इकॉनॉमिकल सुद्धा तो आतापर्यंत राहिलेला आहे. धावसंख्या 33 वर थांबले. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा विकेट किपर बॉल खाली येत आहेत, कॅच घेत आहेत. या षटकातला दुसरा विकेट कॅप्टन हिमांशूच्या नावावर. चटाई संघ या षटकात बॅकफुटला. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 33. 2 गडी बाद.
वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकावर येते. या ठिकाणी वेळ आता हिमांशूची आलेली आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाज जितूने आपला कहर दाखवला, पण त्यानंतर आता 2 विकेट्स हिमांशूच्या नावावर जात आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकात धावसंख्या 33. 2 गडी बाद. नवीन फलंदाज प्रणित स्ट्रायकर एंडला. वेग भन्नाट होता, पण तितक्याच दुप्पट वेगाने पहिल्याच बॉलवर फलंदाजाने आपला अस्तित्वाचा चौकार खेचलेला आहे. तिसऱ्या षटकाचा शेवट होतोय गोड चटाई संघाच्या बाजूने. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 37. 2 गडी बाद. विकेट्स त्यांच्या खात्यात तर गेलेले आहेत. पहिल्याच बॉलवर अस्तित्वाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये प्रणितने दिली आणि प्रणितच्या वतीने तो चौकार मिळालेला आहे टीम चटाळेला. चला, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण घाई करा अशी नम्र सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही देतोय, कारण 12:20 झालेले आहेत. वेळापत्रकातला हा तिसरा सामना आणि अजूनही आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत जवळपास 8. आणि ते कसे होतील या मी आहे संभ्रमात. षटकं किती असतील हा प्रश्न माझ्या मनात, पण पाहूया आयोजक सांगतील तशी सूचना आम्ही कॉमेंटेटर तुमच्यापर्यंत देत राहू. तर नवीन गोलंदाज वापरला जातोय रुआन 11 रामबाग या संघाकडून. आशिष याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. कॅप्टन हिमांशू यांनी सांगितले की आमच्याकडे यंगस्टार्स आहेत आणि त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे, अभ्यास चांगला केलेला आहे या स्पर्धेसाठी. जिंकण्याचा उद्देश तर प्रत्येकाचा आहे, म्हणूनच आता कॅप्टन जसं करतो त्याचंच वर्तन त्यांचे खेळाडू करत असतात. आणि कॅप्टनने चांगलीच गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये, त्याचमुळे तसंच वर्तन आता इतर गोलंदाजांकडून कॅप्टन अपेक्षित आहे. खूप जास्त आखुटोपेचा बॉल, म्हणजेच कदाचित नियंत्रण नव्हतं. बॉल ग्रिपिंग चुकली. पहिला चेंडू आशिष जो हाताळत होता या 4थ्या षटकातला तो वाईड आहे. एक धाव वाढेल. धावसंख्या 38 झाले. 38. राऊंड विकेट नेत आहेत. शॉट ऑफ लेन बॉल, पण त्या ठिकाणी ही जी संधी होती, संधी फलंदाजाच्या हातातून निसटलेली आहे. हाफ ट्रॅकर बॉलवर तुम्हाला जास्त काही विचार करायचा नसतो, फक्त तुम्हाला व्यवस्थित बॅटस्विंग आणि प्रॉपर एलिव्हेशन द्यायचं काम करायचं असते, पण तसं काय जमलं नाही. पण यावेळेस बॉल हवेत आहे. बॅटस्विंग तर जुळले, पण एलिव्हेशन जास्त. मिडविकेटला झेल खाली. क्षेत्ररक्षक येतोय, पण आता सकाळी हातातून साबण निसटावा तसा हा बॉल हातातून निसटलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या. सॉफ्ट डिसमिसल होता, पण मात्र ती कॅच कंप्लीट झाली नाहीये. मैदानाच्या बाहेरून चर्चा करणं कधी कधी सोपं असते की मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, पण ज्याचं त्याला कळतं. पण कॅच इम्पॉर्टंट होता, कारण म्हणतात ना की कॅचेस तुम्हाला खूप जास्त आत्मविश्वास देऊन जातात, तुमच्या गोलंदाजांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देऊन जातात. धावसंख्या 40. धीम्या गतीचा बॉल. दाखवायचं काय, द्यायचं काय, फलंदाजाला तो अभ्यास करता येत नाहीये. गोलंदाजाचा वरुण त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत वरुणने 4 चेंडू घेतलेत. 5 धावांचं योगदान त्यांच्या वतीनं मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 40. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी. ऑन साइडला शॉट ऑन पूल. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. थोडेसे चुकले. बॉल मागे गेला. एका धावेला 2 धावात बदलायचा तो इशारा. बॉल कलेक्ट कोणी केलाय, पण सरकतायत कोण? आता डोक्यावर हात. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर हे आलंय का? प्रेक्षक जे या मैदानामध्ये आहेत त्यांना काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे. अनपेक्षित गोष्टी या क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच घडत असतात. आणि एक फनी मोमेंट आहे. ती फनी मोमेंट आता प्रेक्षक जे ऑनलाईन आहेत ते विचारत असेल नक्की घडलंय काय. त्यासाठी तुम्हाला वेडी या गावात यावं लागेल, या स्पर्धेला थेट पाहावं लागेल. ट्रोलिंग स्पोर्ट्स सातत्याने मेहनत घेते आणि आता मात्र हा स्ट्रोक पहा, पाहत राहा आणि स्क्रीनशॉट मारण्यासाठी तयार राहा. येतो षटकार वरुणच्या बॅटमधून. रन आहे तो तर रन देईलच आणि रन बनवते आपल्या संघासाठी वरुण. धावसंख्या पोहोचते आता 48 वर. शेवटचा 1 बॉल बाकी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल परत टाकावा लागेल. थोडी जास्तीची ऊर्जा घालवावी लागेल गोलंदाजाला. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते, पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. तर त्याचमुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाजाकडे जास्तीत जास्त
काम करण्याची संधी असते, आपल्या संघासाठी एफर्ट्स देण्याची संधी असते. पण हा फुल टॉस बॉल फक्त दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. स्कोर पोचतोय 50 पार. 55 धावा, 4 षटकांचा खेळ संपला. वर द विकेट न अकोटप्याचा बॉल होता, कट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची सहज संधी आहे. बॅटिंग एंडला थ्रो जरी झालाय, बॅकअप आहे विकेट किपरच्या मागे, पण बॅकअप सुद्धा काम करू शकलं नाहीये आणि मिळतात या 3 धावा. आणि जे हवं होतं चटाई टीमला, जे हवं होतं वरुणला, ते मिळते, ते म्हणजे स्ट्राईक. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेत. जर या चेंडूवर षटकार आला तर लगातार तिसरा षटकार त्यांच्या स्कोर शीटवर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 58. 58 रन्स ऑन बोर्ड. विघ्नहर्ता स्पोर्टचे सन्माननीय महेंद्रजी भोईर यांचं सहर्ष स्वागत आपण व्यासपीठावर करतोय. प्रत्येक आयोजकाला जी मदत मिळते संघांबद्दल म्हणा किंवा खेळाडूंबद्दल म्हणा किंवा वेळापत्रकावर म्हणा, या ठिकाणी महेंद्रजी भोईर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओ बॅटच्या टोला कनेक्शन, विकेट किपर चुकल्या, थ्रो चांगला केलाय बॉलिंग एंडला आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. धाव घेण्याची गरज होती का, आता तो प्रश्न वरुण स्वतःला विचारतील. आणि या ठिकाणी आता परतीचा प्रवास करावा लागतोय. धक्का बसतोय तिसरा. टीम चटाळे. उडवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. कडक फलंदाजी म्हणजे आता त्या प्रश्नाचं उत्तर प्रणितने दिलेलं आहे की त्याला स्ट्राईक का हवी होती आणि त्या स्ट्राईकवर त्यांनी ए स्ट्राईक केली आणि हिमांशूच्या विरोधात षटकार खेचला. 6ची धावा वाढ झाली. धावसंख्या पोहोचते आता 64. 64 रन्स ऑन बोर्ड. अफलातून फटका फलंदाज प्रणितने आपल्या संघासाठी जोडलेला आहे. पण यावेळेस काय झालंय तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव तो पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि आता तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. आपण येतोय वॉर रूम मध्ये आणि आता चेक करणार आहोत फलंदाज स्वयंचित आहे की नाही. तर आपण येतोय वॉर रूम मध्ये. लेट चेक बॅटर इज हिट विकेट ऑर नॉट. त्याचमुळे कधी कधी मला चर्चा करायला आवडेल, अगोदर डिसिजन येऊ द्या.
जेव्हा कॉमेंट्री बॉक्स आडवा असतो तेव्हा समालोचकाला सुद्धा दिसते आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद आहेत त्यांचा संपर्क स्टम्पशी झाला होता आणि त्याचमुळे स्वयंचीच्या स्वरूपात ते बाद झाले आणि आता बॅकफूटवर जात असताना पण किती बॅकफूटवर जातोय त्याची शहानिशा देखील तुम्हाला करायची आहे. क्रीज बॉक्सचा वापर तुम्हाला करताना प्रॉपर गार्ड घेताना स्टान्स घेताना पंचांची मदत घ्यायची असते. पण या ठिकाणी फास्ट क्रिकेट आहे, आधुनिक क्रिकेट आहे, त्याचमुळे शफल क्रिकेट जे कधी कधी नुकसान देऊन जाते, नुकसान होते चटाई टीमचं, फलंदाज होते बाद. प्रणित बॅक टू पेव्हिलियन. उच्चस्तरीय हिंदी मराठी कमेंटेटर सन्माननीय प्रशांत आदवडे सरांचा. थँक्यू. विनंती करेन चटाळे संघाला. आपण टॉस जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला तो सार्थ ठरवत 70 धावा कुठल्या गेल्यात. आघाडीच्या फलंदाजाचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, विशेष करून जितूच्या बॅटमधून 25 धावा पावशतक आलंय आणि त्यानंतर वरुणनं अप्रतिम बॅटिंग करत असताना 17 धावा. ही जी पहिल्या विकेटसाठी भागीदारी होती ती अत्यंत महत्त्वाची होती. सामना सुरू होतोय, दुसरी इनिंग देखील आपण पाहणार आहोत. डीजे मास्टर आमच्याबरोबर पुन्हा एकदा कुंदन जॉईन होतील. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव.
बॅट्समन चला बॅट्समन बॅट्समन दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती लगेच यायचे. जास्त वेळ घेऊ नका. 12 वाजून 33 मिनिटं झालेत. यानंतर आई माऊली डोंगरी संघानं तयार यायचे टॉससाठी. बॅट्समन मला वाटतं पॅड बांधतात त्यामुळे थोडासा उशीर झाला आहे त्यांना. प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कारण प्रत्येक सामना मॅक्झिमम षटकांचा होणं गरजेचं आहे. मग आम्ही किती म्हणालो तरी त्याचा फायदा नाही. आमचा प्रयत्न असेल, आयोजकांचा प्रयत्न असेल, परंतु तुमचीही जबाबदारी आहे. अजूनही बॅटर तयार नाही आहेत. आता टाळ्यांच्या गजरामध्ये रॉयल 11 रामबाग संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती उमेश आणि आशू, और दोनों बैटर मैदान के अंदर. शुभम पादे प्रेजेंट. एसपी बॉयज रबर बॉल का ये बहुत एक ज़बरदस्त टूर्नामेंट जिसमें जेपी पैनल के ये सारे अनुभवी अंपायर काम कर रहे हैं. उमेश और आशु की जोड़ी मैदान के अंदर. कॉम्बॉक्स पे हमारे साथ स्कोरर जुड़ चुके हैं मिस्टर हार्दिक. टारगेट 71 रनों का है. आकाश में बिल्कुल अब सफ़ेद बादल तो ज़्यादा दिखाई नहीं दे रहे, काले बादल हैं. और बारिश का मौसम है तो बिल्कुल इस तरह का माहौल. हवा ज़्यादा तेज़ नहीं है. चारों ओर आप देख सकते पेड़ हैं, हरियाली है यहाँ. और बल्लेबाज मैदान के अंदर तैयार है बल्लेबाजी करने के लिए. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर आ रहे हैं. प्रणीत के हाथ में गेंद. 71 रनों का लक्ष्य है. 1 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी. उसके साथ बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द सीरीज. प्रणीत के हाथ में गेंद है. पेंडिंग एक थर्ड बैट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ. लॉन्ग ऑन का खिलाड़ी बहुत सीधा रखा गया. काउ कॉर्नर पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है. और फाइन लेग बहुत फाइन रखा गया है. आशीष ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेन पर उमेश. और गेंदबाज प्रणीत की पहली गेंद. टिप ऑफ टर्न के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क तो नहीं हुआ. विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया. बाइक का इशारा अंपायर कर रहे हैं. इस सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या 1 रन. 71 रनों का टारगेट है. 70 रन आपको बनाने हैं. शुभम पद्दे प्रेजेंट. एसपी बॉयज ट्रॉफी 2024 बहुत ही बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. और पालघर का सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं. ओ इस बार बीमर गेंद है. ग्रिप अच्छा नहीं कर पाए, कंट्रोल नहीं था. और फिलहाल नो बॉल का इशारा. और उसके बाद में देखिए अंपायर का हाथ सर के ऊपर से घूमने वाला है. ये देखिए यह हाथ बिल्कुल बल्लेबाज के लिए इशारा करते हुए. फ्री हिट. एसपी बॉयज ट्रॉफी 2024 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट. देख घुमा के खेलने का मौका मिलेगा. ऑफ स्टंप के बाहर आगे गेंद थी. और बल्लेबाज गेंद को अच्छी तरह से पढ़ नहीं पा रहे हैं. और गेंद की तरफ जाके गेंद की लाइन में आपको जाके बल्लेबाजी करनी है. इस वक्त अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन प्रणीत द्वारा. फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. आशुर उमेश प्रारंभिक बल्लेबाज. स्कोर 2 रन. और पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी. ऑफ स्टंप के बाहर गेंद. अंपायर हमारी तरफ बढ़ रहे. व्हाइट बॉल का इशारा करते हुए स्कोर इसी के साथ पहुंच चुका 3 पर. इंपॉर्टेंट मैच है. मिस्टर इस्टा से आंकड़े बदलते हुए अभी देखिए आशु और उमेश ने कोई भी रन नहीं बनाया है. अभी मिस्टर इस्टा आ रहे हैं. 22 का इशारा हुआ. व्हाइट बॉल का इशारा. नो बॉल. तेज रफ्तार की गेंदबाजी करने की कोशिश. गति के ऊपर सवार होने का प्रयास जरूर करें लेकिन कंट्रोल नहीं है. और व्हाइट बॉल का इशारा. मिस्टर इस्टा से आंकड़े बदलते हुए रन संख्या 4 रन. 71 का टारगेट है. 71 रनों का लक्ष्य है ये मुकाबला जीतने के लिए. सट्टाले बनाम रॉयल 11 रामबाग एक बहुत ही बड़ा मुकाबला है. देखिए उदाहरण देना बहुत आसान है, उदाहरण बनना बहुत मुश्किल होता है. यहाँ से आपको अच्छी बल्लेबाजी करनी है और इस कहानी का आपको किस्सा बनना है. ऑफ स्टंप के बाहर गेंद. कंट्रोल नहीं है प्रणीत का. कमर के ऊपर हाथ आते हुए लेकिन अंपायर जो है एक्सरसाइज कर रहे हैं. व्हाइट बॉल का इशारा. और इसी मिस्टर इस्टा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 5 पर. 5 रन बगैर किसी नुकसान के. रॉयल 11 रामबाग ऑनसेट पर लॉन्ग ऑन है. काउ कॉर्नर. एक डीप मिड विकेट. स्क्वायर लेकर एक फाइन लेग. ऑनसेट पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज के लिए. आशु और उमेश खड़े खड़े खेलने की कोशिश है. व्हाइट बॉल. कुछ अच्छा नहीं हो रहा है.
बिल्कुल इस वक्त प्रणीत के कुछ अच्छा नहीं हो रहा है और दावा करना चाह रहे थे और लगातार 4 वाइड बॉल। रियांश ने लगातार 3 वाइड बॉल हैट्रिक की थी। आज अगर देखें तो इस मुकाबले में प्रणीत ने लगातार 4 वाइड बॉल, मतलब जो रिकॉर्ड रियांश ने बनाया था उसको तोड़ दिया है प्रणीत ने। लगातार 4 वाइड बॉल डालने का कारनामा इस ओवर की अगली गेंद। अभी भी देखिए बल्ला तो घूम रहा है, आवाज यहां तक आ रही है, मतलब बल्ले के जो एक बार फिर वो हवा यहां तक आ रही है, लेकिन बल्ला घूम रहा है, मैदान एक बार फिर झूम रहा है। बल्लेबाज उमेश और आशीष दोनों चर्चा कर रहे हैं और चर्चा करने के लिए मजबूर भी किया गया क्योंकि रन बल्ले के साथ नहीं आ रहे, बल्ले के बीचों बीच आप नहीं खेल पा रहे। राइट अप ओवर द विकेट प्रणीत। ऑफ स्टंप के बाहर गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल मिला, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद जाते भी मिस्टर एस्ट्रा आ रहे, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन। विकेट कीपर जाके आप गेंदबाज को समझा रहे हैं, डीप मिड विकेट से बिल्कुल खिलाड़ी आके अपने प्रमुख गेंदबाज को समझाने के लिए आ रहे हैं। क्या मंत्र देने वाले हैं? खिचड़ी पक रही है, दोनों के बीच खिचड़ी पक रही है। देखिए एक बार ये खिचड़ी पक रही है, क्या इस वक्त गेंदबाज प्रणीत की गाड़ी पटरी पर आएगी? स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन। ओवर पहला प्रगति पर जीतने के लिए 71 रनों का लक्ष्य है। डीप मिड विकेट पर खिलाड़ी अपने जगह पर जाते हुए, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी। यह फंडी की जमावट बल्लेबाज के लिए। आशीष, और ये क्या हो रहा है? पहले इनिंग में बहुत सारे मोए मोमेंट हमने देखे। इस मुकाबले की बात करें तो क्या करना चाह रहे गेंदबाज को समझ में नहीं आ रहा। कितनी वाइड बॉल? अभी तक आधा डजन वाइड बॉल आ गए हैं। इतनी गेंदें आपको दोबारा डालनी है, कितनी गेंदें डालेंगे? ये लंबा ओवर हो सकता है। ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल। ये क्या हो रहा है? हे प्रभु, पहले इनिंग में जब मनीष कमेंट्री कर रहे थे तो बहुत सारे मोए मोमेंट आ गए। अभी ये क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। बल्लेबाज कुछ नहीं कर रहे, जो कुछ कर रहे हैं ना वो प्रणीत कर रहे हैं। मेहनत बल्लेबाजों को करने की जरूरत नहीं है, खराब गेंदबाजी। ये 7वां वाइड बॉल। ये देखिए बल्लेबाज तो कुछ ज्यादा नहीं कर रहे। अभी तक जो स्कोर है जिसमें बल्लेबाजों को कंट्रीब्यूशन नहीं है, 7 वाइड बॉल डाले हैं और कुल मिलाकर अगर 7 बॉल अपने वाइड डाले तो वो वापस आपको डालने पड़ेंगे। लंबा ओवर टूर्नामेंट का अपनी बोरिंग मार्ग पर प्रणीत तैयार। अभी देखिए बल्ला जो घूम रहा है ना, बिल्कुल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद पर भी देखिए आपने कोई स्ट्रोक नहीं खेला है, संपर्क नहीं हुआ है। गेंद और बल्ले के बीच संपर्क होना बहुत, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। चर्चा हो रही है, बल्लेबाजों के बीच हो रही है, गेंदबाज और उनके जो कप्तान उनके बीच हो रही है। स्कोर 9 रन, 9 ऑन द बोर्ड। शॉट अच्छा, लॉन्ग अपर गेंद को खेल दिया, खिलाड़ी मौजूद है। लॉन्ग अप पर 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़, थ्रो अच्छा नहीं है, गिर गए खिलाड़ी। मोए ये ओवर ही मोए हैं। बल्लेबाजों ने चर्चा की, गेंदबाज ने चर्चा की, ये होना बाकी था। एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से खिलाड़ी गिर गए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेल दिया। लॉन्ग ऑफ क्षेत्र में लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद और थ्रो अच्छा नहीं है। थ्रो देखिए यहाँ गेंदबाज के हाथ में गेंद लगी और पीछे देखिए ये नजारा किस तरह से खिलाड़ी गिर गए। गिर गए खिलाड़ी भाई, गिर गए। एक बार फिर खिलाड़ी गिर गए, चलेगा। मनोबल नहीं गिरना चाहिए, मनोबल बहुत इंपॉर्टेंट है। मन सभी के पास है, मनोबल सबके पास है। पहले ओवर की कहानी समाप्त और आखिरकार ये ओवर समाप्त हुआ। रन संख्या 11 रन। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। देखिए इतनी वाइड बॉल डाल, देखिए तो इन्होंने रन ज्यादा नहीं दिए हैं। बल्लेबाजों ने केवल 2 रन बनाए। जीतू के पास अनुभव है, ऑलराउंडर खिलाड़ी, बहुत बढ़िया बल्लेबाजी आज उन्होंने की है। और अब जाकर पहले ओवर की कहानी समाप्त। स्कोर 11। अभी भी जीतने के लिए 60 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज उमेश, ये पटकी हुई गेंद, अब ये आना बाकी था। बाउंसर डाला, पटकी हुई गेंद, टप्पा खाने के बाद उछाल और वाइड बॉल। बल्लेबाजों ने केवल 2 रन बनाए, बाकी प्रणीत और जीतू ने कंट्रीब्यूशन दिया है। 8 रन मिस्टर एस्ट्रा, 8 वाइड
9 रन एक्स्ट्रा से आए हैं। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। खेलना चाहते थे मिड विकेट क्षेत्र में, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला लेकिन धीमी रफ्तार की गेंद थी। गेंद फाइंडिंग क्षेत्र में चलेगी, 1 रन लेने का मौका। दोनों बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं। आशु 2 पर खेल रहे हैं, उमेश 1 पर बल्लेबाजी होते हैं। अब आशु के पास मौका है। वैसे उनके मसल बहुत अच्छे लग रहे हैं, बाहुबली खिलाड़ी तो लग रहे हैं, लेकिन बल्ला घूमना बहुत जरूरी है। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 13 पर। अपनी बॉलिंग मार्क पर जीतू तैयार। टप्पा खाने के बाद उछाल, नो बॉल। ओ नो नो नो, हे प्रभु क्या हो रहा है मैदान के अंदर। अब क्या चैलेंज किया गया और हाथ भी देखा जाएगा। आपका हाथ, आपके हाथ का एंगल भी देखा जाएगा। एक तो नो बॉल का इशारा हुआ और उसके बाद में अब एक बार फिर टीवी अंपायर नीतीश कदम हाथ तो बिल्कुल सही है, उसमें कोई एक बार फिर प्रॉब्लम नहीं है, लेकिन टप्पा खाने के बाद जो उछाले थे गेंद सर के ऊपर से चली गई थी, इसीलिए नो बॉल है। तो गेंदबाज जीतू कर सकते हैं, कोई परेशानी यहाँ नहीं है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 14 रन, जीतने के लिए टारगेट 71 का 71 रनों का लक्ष्य है। LIC डिव्हिजन 4 च्या माध्यमातून या ठिकाणी झाडे जगवा, झाडे लावा, पहिल्यांदा झाडे लावा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण या ठिकाणी निश्चित थोडाच कॅमेरामॅन या षटकाच्या समाप्तीनंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या थेट तुमच्या मोबाईलवरती देखील पाहायला मिळेल। फटका चांगला, अप्रतिम फटका खेळला, चेंडू जाईल या बेला लॉंगामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमारेषा पार जातो का ते पाहूया। चेंडू सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणी चौकार, या चौकाराची नितांत आवश्यकता। डिव्हिजन 4 मुंबई विभाग 4 यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बघूया काय घडतंय। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, डान्स इंडिया डान्स। मैदानावरती बरंच काय घडतंय या मॅच मध्ये, अनेक फनी मोमेंट प्रो लिंकला बघायला मिळतील, अर्थात दाखवायला मिळतील। पुन्हा एकदा काय घडलंय, हातामध्ये चेंडू नाहीये। बहुत कुछ हो रहा है मैदान के अंदर, बहुत कुछ हो रहा है। अगदी थोड्याच वेळात मित्रांनो मुंबई डिव्हिजन 4 च्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा सुंदर कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 21, जीतने के लिए 71 रनों का लक्ष्य है। शुभम पाध्य प्रेसिडेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 का क्रिकेट का महासंग्राम जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जीतो अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। और ओवर के बाद बिल्कुल जबरदस्त स्ट्रोक। खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। तालियां बजती भी। इस बार टिप्पा खाने के बाद उछाल मिलता हुआ ऑन साइड पर खेलने का प्रयास किया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर। स्कोर अगर देखें तो रन संख्या 27। इस ओवर की अगली गेंद बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल था और एक बार फिर
बल्ला जोर से घुमाने की कोशिश की, दे घुमा के खेलने का प्रयास किया गया। 2 ओवर की कहानी और 2 ओवर में स्कोर अगर देखें तो 13.5 के औसत से 27 अभी भी 18 गेंदों का खेलाना बाकी है, बहुत कुछ आना बाकी है, ये तो सिर्फ झांकी है। आपल्या LICचे मुंबई अर्थात डिव्हिजन क्रमांक 4 च्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। कॅमेरामॅनला मी विनंती करेन या ठिकाणी फोकस करत असताना ही LICची टीम आहे। LICची टीम वृक्षारोपणाचा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत। गरज आहे, या सगळ्याची गरज आहे आणि LIC तुमच्यासाठी, LIC तुमच्यासाठी। और ये LIC की टीम आप देख रहे हैं, 44 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बहुत ही इंपॉर्टेंट मैच और कांटे की टक्कर देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा। टिप्पा खाने के बाद 4 मिला, बहुत अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। आशीष की कोशिश जो है ना वो रंग नहीं ला रही है। 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और आपके पास 17 गेंदों का खेल है, 17 गेंदें शेष है और प्रमुख गेंदबाज के तौर पर सौरभ गेंदबाजी कर रहे हैं। थर्ड मैन कवर पॉइंट इस कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग और फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। इस ओवर की अगली गेंद सौरभ उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, क्रीज के घेरे का इस्तेमाल किया गया था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, गिर गए, ये दोनों गिर गए हैं। भाई आप गिरेंगे कोई परेशानी नहीं है, लेकिन मनोबल गिरना नहीं चाहिए। क्रिकेट के इस खेल में बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि विपरीत स्थिति है, आउटफील्ड में बहुत पानी है, सारी चीजें हैं, तो एक बार फिर ये कैच लपकना इतना आसान नहीं है। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अब कुल मिलाकर 29 पर। जीतने के लिए 71 रनों का टारगेट है। 2 टीमें मैदान के अंदर, चटाले बनाम रॉयल 11 रामबाग, और रामबाग टीम को जीतने के लिए चाहिए 71 रन। स्कोर अगर देखें तो 29, 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और अभी भी 16 गेंदों का खिलाना बाकी। सौरभ तैयार, सामना करेंगे आशीष। ओ बढ़िया गेंद, टिप ऑफ स्टंप के बाहर, लेंथ बहुत बढ़िया, गुंडित पर टिप्पा खिलाता, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। LIC जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तुमचं स्लोगन आहे, मी थोडंसं काम केलं म्हणून बोलतोय परंतु गरज आहे, या सगळ्याची गरज आहे। आज विश्वासार्हता असलेले निश्चितच LIC सर्वात डिमांड LIC ला आहे। अपनी बॉलिंग बात पर गेंदबाज तैयार है, बस सौरभ सामना करेंगे बल्लेबाज आशु और अब जाकर 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन साइड पर 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। इस बार कड़क आवाज, जबरदस्त स्ट्रोक है, बहुत शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। शानदार से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज आशीष का। आशीष की कोशिश रंग लाते हुए जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। फुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद इस वक्त फाइन लेग स्क्वायर लेग के बीच जो फासला उस फासले में फंसी हुई है। 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़, तीसरे के बारे में सोच रहे हैं और 3 रन मुकम्मल, गलत एंड पर थ्रो। तालियां डगआउट में बजते हुए, तालियों की आवाज आ रही है, LIC की टीम तालियां बजा रही है, दूसरी तरफ डगआउट में तालियां बजती हुई। करेंसी के लिए पाउंड चाहिए, करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए। अगर रोचक मुकाबला चल रहा है तो आपके तालियों का साउंड चाहिए, वो साउंड भी आ रहा है। बहुत बढ़िया खेल। स्कोर अगर देखें तो अब जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। आपके पास अभी भी 13 गेंदें शेष है, 13 गेंदों का खेलाना बाकी। प्रारंभिक बल्लेबाज आशु और उमेश मैदान के अंदर।
और खास करके हिमांशु, हार्दिक पांड्या और आंकड़ा क्या 13-33, ये आंकड़े बदलने वाले लेकिन अब 13-32। व्हाइट बॉल का इशारा। ये मिस्टर एस्ट्रा एक बार फिर रुकने का नाम नहीं ले रहे। मैं समझ सकता हूँ बारिश आती है तो रुकने का नाम नहीं लेती है, लेकिन अब ये जो मिस्टर एस्ट्रा ना रुकने का नाम नहीं ले रही है। आपके पास 13 गेंदे 32 रनों की जरूरत है। अपनी बॉलिंग मार्क पर गेंदबाज तैयार, ऑन साइड पर गेंद को खेल दिया। मिड विकेट पर एक खिलाड़ी, काउ कॉर्नर पर खिलाड़ी, काउ कॉर्नर पर खिलाड़ी थोड़ा फंबल होते, फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। 2 रन मुकम्मल के दोनों बैटर ने, लेकिन टीवी अंपायर की तरफ जाते हुए ऑन फील्ड अंपायर। क्या मुकाबला चल रहा है, एक अच्छा मैच, रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला है। LIC के हमारे सारे बंदे जो आए ना, इनके पास अगर नाखून है तो भी चबाएंगे, अगर नहीं है तो भी आप चबाएंगे। नाखून चबाने वाला मैच है। अब जाकर आपके पास 13 गेंदें शेष थी। इस गेंद के ऊपर क्या हुआ, डिसीजन पेंडिंग है। बल्लेबाज आउट नॉट आउट देखते हैं। नीतीश कदम हमारे साथ जुड़े हुए JP पैनल के, और आउट, उंगली खड़ी होती भी। आप खराब काम करते ना तो बिल्कुल, चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान, उंगली खड़ी हो जाती है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। बल्लेबाज तेरा 33, आणि याच दरम्यान LICचे प्रतिनिधी आमच्याशी निश्चितच जोडले जातात. त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी झाडं लावणं गरजेचं आहे. प्रदूषण वाढलेलं आहे. झाडं तोडणं सगळ्यांचं काम, ते काय सगळंच करतात, पण लावणं आज कठीण आहे. सावली सगळ्यांना हवी, पण झाडं लावायची कोणी हा प्रश्न आहे. त्यामुळे इथे आता अगदी थोड्याच वेळात LICचे मुंबई डिव्हिजन 4च्या माध्यमातून आपण झाडे लावा, झाडे जगवा हा जो मेसेज दिला जाईल, आणि त्याकरता आमच्याबरोबर जॉईन होतात मिस्टर राजेश राणे. तुमचंही स्वागत आहे. आत्ता आपण समीकरण देखील पाहूया. 31 धावांची आवश्यकता, उरलेले चेंडू आहेत 12 चेंडू, 31 धावाचं समीकरण आहे. आणि मी सरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा. तुमच्याशी आपण निश्चितच LIC संदर्भात आणि आता तुमचा जो यावेळेला स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. भविष्यामध्ये चांगले प्लॅन असतील ते लोकांना सांगणं गरजेचं आहे. आज बचत करण्याकरता सांगावं लागतं. खर्च तर कोण पण करेल, सोपं काम आहे, खिशात पैसे आहेत, परंतु ते खिशातले पैसे कसे ते आपल्या भविष्यासाठी ठेवायचे ते देखील सांगणं गरजेचं असतं. थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी यावेळेला संवाद साधणार आहोत. क्रिकेटचा खेळ रंगलेला आहे. वरून जो उपमाचा एका गोलंदाजी करण्याकरता संजय राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपट बार आहे, आपट बार फुटला नाही आहे. त्याचं कारण मिस्टर एस्ट्रा थांबायचं नाव घेत नाही आहेत. वाईट बॉलचा इशारा आणि ही एक धाव येते. आता समीकरण काय तर 30 धावांची आवश्यकता, 12 चेंडू जाके शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 बॉल वाईट बॉल होते. स्वेर चेंडू गोलंदाजी केली होती अर्थात प्रणीतनं, आणि त्यानंतर आता हा पहिला चेंडू वरून आपटून टाकला, परंतु खांद्यांचा जास्त वापर झाला आणि परिणामतः अगदी बॅट्समॅनच्या डोक्यावरून चेंडू गेला. वाईट बॉलचा इशारा. अपनी पूरी मार पर वरून तैयार, दोबारा उसी अंदाज, नो बॉल. ओ नो 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 नो, हे प्रभू. मला सांगा सर, इथं मिस्टर एस्ट्रा येत आहेत, या ठिकाणी राणेसाहेब उपस्थित आहेत, LIC या ठिकाणी आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करताय. काय प्लॅन आहे, कशा पद्धतीनं आज LIC बघतोय या सगळ्या कार्यक्रमाकडे? भारतीय आयुर्विमा महामंडळ नेहमीच अशा या स्पर्धांना मोठमोठ्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या नॅशनल्स होतात, मग त्या इंडोर असो आउटडोर असो, त्याला स्पॉन्सरशिप देत असते. कारण LIC संस्था जी आहे ही जगामधली एक जबरदस्त अशी संस्था. तुम्ही एक 5 मिनटापूर्वीच बोललात की मी सुद्धा LICमध्ये काम केलेलं आहे. आय नो बेटर LIC. आणि खरोखरच या गावासारख्या ठिकाणी आज हा खेळ बघताना, या यंग मुलांना बघताना मला एकच सांगायचं आहे की खेळ तर खेळलाच पाहिजे, पण खेळाबरोबर शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. आणि LIC तुम्हाला तुम्ही ओन बॉस बनू शकता या LICमध्ये. तर हे जे सगळे इथे खेळाडू आहेत, ज्यांचं शिक्षण 10वीपेक्षा जास्त झालेलं आहे, त्या सर्व खेळाडूंना LICमध्ये फार मोठी सुवर्ण संधी आहे. ते बिलियनियर्स होऊ शकतात. तर आपली जवळची शाखा कोणती, मग डहाणूची असेल,
त्यानंतर तुमची भायंदरची असेल किंवा मुंबई DO4 योगक्षेमला जिथे हेड ऑफिस आहे तिथे आमच्याशी जरी तुम्ही कोणाही जे इंटरेस्टेड मुलं आहेत आणि ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपलं मोठं करिअर करायचं आहे त्यांनी संपर्क साधावा. खरोखरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी कराल आणि या खेळाबरोबर आपलं अर्निंगसुद्धा वाढवाल ही मी तुम्हाला एकदम हमी देतो. आणि असेच खेळत राहा, कारण खेळ असेल तरच तुमचं आरोग्य असेल आणि तुमचं आरोग्य असेल तरच आम्ही आजचा जो कार्यक्रम इथे राबवतो आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा, या झाडे जगवण्यासाठी आपल्या सर्व सजीव सृष्टी म्हणजे आपणही त्यामध्ये आलो, त्यांचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. आणि या स्पर्धा ज्या SP बॉयज ट्रॉफी 2024 इथे घेत आहेत पावसाळी स्पर्धा, त्या स्पर्धांना LICकडून खूप 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 शुभेच्छा. वेगवेगळे प्लॅन्स आहेत, त्या प्लॅन्सबद्दल मी बोलत नाही, मी फक्त तुम्हाला तुमचं करिअर जे करायचं आहे त्यासाठी यू कॅन बिल्ड युअर ओन करिअर आणि इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून तुम्ही आमच्या LICत सामील होऊ शकता. तर आमच्या इथे नितीन शेष म्हणून आहे, त्यांचा फोन नंबर आम्ही तुम्हाला देऊन ठेवतो. कधीही कोणतीही तुम्हाला जर गरज वाटली आणि तुम्हाला वाटलं की मला काही माझं करिअर करायचं आहे तर यू कॅन ॲप्रोच नितीन शेष, त्यांचा फोन नंबर आहे आमच्याकडे, आम्ही माझाही नंबर देऊन ठेवतो. कधीही कोणाला वाटलं तर कोणत्याही वेळेला तुम्ही फोन करून त्याबद्दल विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. राणे सेवनसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. मैदानावरती सामना देखील उत्कंठावर्धक सुरू आहे. 21 धावांची आवश्यकता. याच दरम्यान उमेशच्या बॅटमधनं एक अप्रतिम षटकार देखील आपण पाहिला आहे. हिमांशू मैदानावरती, हार्दिक पांड्या मैदानावरती आहे. विमा सल्लागार, विमा प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करू शकता, इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. आणि त्यासाठी जो नंबर आहे तो आम्ही अगदी थोड्याच वेळ देऊ. परंतु आता स्थिती काय, उर्वरित चेंडूंचा खेळ किती शिल्लक आहे? 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता. उत्कंठ शिगेला पोहोचले. अपनी बोलिंग मार्ग पर वरुण तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस बार ऑन साइड पर खेलते हैं, मिड विकेट पर बाउंड्री रन पर गेंद के नीचे खिलाड़ी, ओह मैं तो फिसल गया. कैच भी छूटा, सपना भी टूटा, मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा. इस मुकाबले में देखिए खिलाड़ी फिसल गए हैं. जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. आपके पास 9 गेंदें शेष है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है और आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी. क्या मुकाबला चल रहा है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर हैं और एक बार में जीत के लिए मैदान के अंदर लड़ते हुए. ओ बैकफुट पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. छोटा तीर वार करे गंभीर. गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. तालियां बजाने का मौका. मैच का 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं. आपके पास 8 गेंदे 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैदान के अंदर बिल्कुल कांटे की टक्कर चल रही है. विकेट चाहिए. और आने से मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम है धमाल. वो धमाल फिल्म में डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. भाई उतना समय जाएगा तो ये मैच नहीं बनने वाला है. खास करके उमेश मैदान के अंदर धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं. 21 रन पर खेल रहे हैं. इंपॉर्टेंट पारी और वरुण के ऊपर दबाव बनाते. 2 छक्के इस इंपॉर्टेंट ओवर में. फुल टॉस गेंद, ज्यादा फायदा नहीं उठा पाए. गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है. एक बार फिर 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए बहुत बेहतरीन तरीके से 2 रन मुकम्मल किए हैं. इसीलिए डकआउट में वो तालियों की आवाज बढ़ रही है. बजेगी सिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है. जब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है, जुनून बन जाता है. और वही मैदान के अंदर आपके पास 7 गेंदे हैं. जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. और इंपॉर्टेंट बात मैं आपको बताना चाहूंगा, दूसरे विकेट के लिए इंपॉर्टेंट साझेदारी, बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. और दर्शक काफी संख्या में मौजूद है. प्रो लीग द्वारा ये टूर्नामेंट आप देख रहे हैं. 2 कैमरे का इस्तेमाल होता हुआ. रोचकता बरकरार इस मुकाबले में. और चट्टानी बनाम रुआन 11 रामबाग. गेंदबाजी करने गेंदबाज तैयार. उड़ाया आसमान की तरफ. हवा में गेंद है. स्टैक कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे भाग रहे हैं. छोड़ दिया कैच. ये तो लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. उमेश को जीवन दान मिला है. और फिलहाल अब जाकर आपके पास कितनी गेंदें? 6 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो कमाल का होता है. कहानी इंटरेस्टिंग है. रोचक मुकाबला मैदान के अंदर. 62
चर्चा गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर होते हो चर्चा गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर एक नंबर शुभम पाध्ये एक नंबर सुबह लिखता हूँ शाम लिखता हूँ वो कलम भी दीवानी हो जाती है जब शुभम पाध्ये साहब मैं आपका नाम लिखता हूँ। रबर बॉल का सबसे बेहतरीन टूर्नामेंट इस सीजन में हो रहा है। 1 लाख कैश प्राइस, चमचमाती हुई ट्रॉफी इंतजार कर रही है। आने वाली गेंदों की कीमत क्या होगी? 1 लाख। 1 लाख 6 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। और 6 को उल्टा करेंगे तो 9 आएगा, 9 को उल्टा करेंगे तो एक बार फिर वो 6 आएगा। यहाँ पलटवार कौन करेगा वो देखने वाली बात है। गेंदबाजी में परिवर्तन, प्रणीत के हाथ में गेंद, टप्पा खाने बाद उछाल था, हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। आपके पास गेंदे शेष है 5 और 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए और इंपॉर्टंट 8 रन। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कोणाची लागणार वाट आणि काय वर्णू मी SP ट्रॉफीचा थाट। अत्यंत सुंदर असा सामना मैदानावरती रंगलेला आहे। पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। SP ट्रॉफी 2024 जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। इस बार क्या बात है, क्या शॉट है, क्या मारा है। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। काबला मैदान के अंदर और शानदार बल्लेबाजी, 33 पर बल्लेबाजी करे उमेश। छोटा पैक बड़ा धमाका, मिला मौका जड़ दिया शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। और देखिए कद से कोई फर्क नहीं पड़ता, आपका कद छोटा या बड़ा, कहानी बड़ी होनी चाहिए। और बहुत बढ़िया बल्लेबाजी उमेश ने अंडर प्रेशर। अब आपके पास गेंदों की बात करें 4 गेंदों का किराना, बाकी 2 रनों की जरूरत है। तो इस मुकाबले में लाजवाब प्रदर्शन रहा है रोहान 11 रामबाग। शुरुआत बहुत खराब थी गेंदबाजों की, उसके साथ खास करके प्रदीप 7 वाइड बॉल डालने वाले गेंदबाजों को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। मेरे हिसाब से ये डिसीजन बहुत खराब था कप्तान का। ओ ये फुल टॉस गेंद चली गई, 4 रन मिलेंगे। 22 का इशारा, सेलिब्रेशन करने का मौका, सेलिब्रेशन के लिए तैयार है। और मैं दरख्वास्त करना चाहूंगा आई माउली डोंगरे टीम, आइए एक बार फिर टॉस के लिए। त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर अत्यंत महत्त्वाचा, शुभमजी पाध्ये या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आहेत। 1 मॅन आर्मी, बाकी काही फारसे मोठे स्पॉन्सर नाही।